ओम साऱ्या मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण 36 छातीच्या मापाच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत। परंतु ह्याच्यामध्ये खूप असं काही तुम्हाला शिकण्यासारखं भेटणार आहे। चेस्ट जेव्हा हेवी असते आणि बाकी बॉडीचं मेजरमेंट ज्यावेळेस कमी असतं, अशा वेळेस काय करायचं याविषयी मी तुम्हाला सविस्तर याच्यामध्ये माहिती सांगणार आहे। त्याची तयार उंची जी आहे ती पहा 13.5 आहे। आपण घेतली आहे 14.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी। याचं शोल्डर जे आहे ते घेतलेलं आहे आपण 5.5 इंचावरती। त्याच पद्धतीने मुंडा जो आहे तो घेतलेला आहे आपण 6 इंचावरती। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मैत्रिणींनो, त्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही आहे। त्यानंतर पाहता 9 इंच जे 36 आपण 36 चेस्ट जी आहे ती अप्पर चेस्ट 36 घेतलेली आहे। फुल बस्ट आहे ती 38 आहे पहा। त्यामुळे आपण 36 साईजने कटिंग करणार आहोत। पुढे थोडेफार असे बदल करून घेणार आहोत। 36चा चौथा भाग झाला 9 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंग। त्याच पद्धतीने कमरेच्या साईडलाही मार्क करून घेतला आणि व्यवस्थित असं आपण सरळ रेषेमध्ये जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर पहा, आता आपण इकडे काय केलेलं आहे, मुंड्यामध्ये 1.25 इंच जे आहे ते आपण मुंडा खोली देऊन घेतलेली आहे, कारण याच्यामध्ये आपण डीप नेक घेणार आहोत। ज्यावेळेस आपण ब्रॉड नेक डीप नेक घेणार आहोत, ब्रॉड नेक घेतो त्यावेळेस पहा, आपल्याला शोल्डर जे आहे ते कमी घ्यायचं असतं आणि मुंडाही कमीच घ्यायचा असतो। आकार देऊन घेतला। त्यानंतर 2.25 इंचावरती जे आहे आपण ती गळ्याची रुंदी देऊन घेतलेली आहे। त्यानंतर पहा, आता आपल्याला तयार गळ्याची जी पट्टी आहे ती पहा आपल्याला 3 इंचावरती हवी आहे, तर 3.5 इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे। आणि जर अशा पद्धतीने तुम्ही गळा मोजू शकता, दोन पद्धतीने तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे। या पद्धतीने घेतलं तर 10.5 इंचावरती गळा येणार आहे आणि पट्टीच्या साईडने जर मोजलं तर ते 3.5 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर पाहता टक्सची जी उंची आहे ती आपल्याला 4 इंच आणि रुंदी जी आहे तीही 4 इंचावरती देऊन घ्यायची आहे। नॉर्मल साईज आहे त्यामुळे 4 इंच रुंदी आणि 4 इंच उंची आणि 1 इंच जे आहे ते आपल्याला पूर्ण टक्समध्ये इथे मार्क करून घ्यायचं आहे। अर्धा इंचची जी मार्किंग आहे ती 1 इंचाचा पूर्ण असा बॅकचा टक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पहा, आता फिटिंगच्या बाजूने इथे जे आहे ते आपल्याला अर्धा इंचावरती जे आहे त्याचं तिरकस असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने पाहता बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे। आता महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो फ्रंटची बाजू आहे त्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत। आता सर्वात प्रथम आपण जे आहे ते आता हे कट करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं बॅक पार्ट पूर्ण कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मैत्रिणींनो, खूप महत्त्वाची माहिती याच्यामध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा वेळेस खूप आपल्याला कटिंगसाठी कन्फ्युजन होतं। इकडे पहा, थोडासा 1.5 इंचाचा उतार देऊन आपण जे आहे ते फिटिंगच्या साईडने कटिंग केलेलं आहे, तो देण्याचा मी विसरलेली होती पहा। 1.5 इंचाचा उतार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। जेव्हा स्टार्टिंगला मी ज्यावेळेस मशीनचं जे काम शिकली होती त्यावेळेस पहा, मला अशा पद्धतीचं जर ब्लाऊज आला तर खूप मला प्रॉब्लेम व्हायचा की मी आता कसं करणार आहे। यांची चेस्ट तर खूप हेवी आहे आणि बाकी मेजरमेंट जे आहे ते खूप कमी आहे, मग आपण कशा पद्धतीने कटिंग करावी। पण नंतर मला जे आहे ते अनुभवातून शिकायला भेटलेलं आहे। आता ह्याचं पहा, फिटिंग जी आहे ती आपली 30 इंचावरती कमर आहे। कमरेचा 30 इंच जे आहे तर त्याचा पहा आपला चौथा भाग जो आहे तो 7.5 इंच झाला। त्यानंतर 1 इंच टक्स पॉईंटमध्ये आणि अर्धा इंचाचा फक्त इकडे दोन्ही बाजूने फरक पडलेला आहे, कारण कमरही त्यांची छोटी आहे। त्यामुळे पहा, त्यासाठी मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेले, परंतु आपण प्रत्येक वेळेस जशी मार्किंग करतो त्याच पद्धतीने आपण करून घेतलेली आहे। त्यानंतर हे पाहता इथे व्यवस्थित असं आपल्याला 1.5 इंचावरती जे आहे ते फ्रंट पार्टसाठी आहे ते उंचीमध्ये एक्स्ट्रा मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आयहूक पट्टीसाठी जे आहे ते आपल्याला इकडे अर्धा इंच जो कपडा आहे तो सोडून द्यायचा आहे। इकडे ओपन बाजू ठेवायची आहे पहा, आपण फ्रंट हुक बनवणार आहोत त्यामुळे अर्धा इंच इकडे एक्स्ट्रा घेतलं आणि 1.5 इंच जे आहे ते उंचीमध्ये मागच्या भागापेक्षा जास्त घेतलेलं आहे। हे लक्षात ठेवून घ्यायचं आहे आणि आहे असंच आपल्याला जसं आपण बॅकचा पार्ट कट केला होता सेम तसा ठेवून घ्यायचा आहे। फक्त उंचीमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा करायचं आहे आणि आयहूक पट्टीसाठी अर्धा इंच जे आहे ते या बाजूने एक्स्ट्रा घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि व्यवस्थित असं जसं आपण कट केलेलं आहे सेम त्याच पद्धतीचं आपल्याला इकडे ड्रॉ करून घ्यायचं आहे बॅक पार्ट, म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टची मार्किंग करायला थोडं सोपं जाणार आहे पहा। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा तुम्ही, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घेतली आपण। आयहूक पट्टीसाठी जे अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे तेही बरोबर आपण असं मार्क करून घेतलेलं आहे। माझ्या व्हिडिओतून काही शिकायला भेटत असेल तर मैत्रिणींनो नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिल्या वेळेस बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा, अशा पद्धतीने आपण इकडे 6 इंचावरती उंची देऊन घेतलेली आहे मुंड्याची आणि त्यानंतर व्यवस्थित असं सरळ रेषेमध्ये जोडून घेतलेलं आहे पहा। इकडे आपल्याला मुंडा खोली द्यायची आहे फ्रंट भागासाठी, तर अर्धा इंच जे आहे ते बॅकपेक्षा अर्धा इंच अंतर आपल्याला फ्रंटसाठी कमी करायचं आहे, आतल्या बाजूने यायचं आहे
आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने पहा व्यवस्थित असं आपल्याला अर्धा इंच जे आहे ते आतल्या बाजूने आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे अर्धा इंच जे आहे ते आपल्याला आतल्या बाजूने असा आकार देऊन घ्यायचा आहे। व्यवस्थित असा जसं दाखवलं सेम त्या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। फ्रंटसाठी तो बॅकचा आहे तो कट करताना बॅकचा कट नाही करायचा, आपल्याला फ्रंट साईडचा कट करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे। आता त्यानंतर पहा आता इकडे आपल्याला काय करून घ्यायचं आहे, आता टक्सची पॉईंट देऊन घ्यायचा आहे। तर 36च्या मापासाठी किंवा 38साठी आपण 10 इंच टक्स पॉईंट प्लस अर्धा इंच जे आहे ते शिलाई मार्जिन शोल्डरसाठी 10.5 इंच असं देऊन घेतलेलं आहे। आता 36 साईजचं जे माप आहे, परंतु ह्यांचं कसं आहे माहिती आहे का, चेस्टची साईज जी आहे ना ती खूप हेवी आहे, थोडी एक्स्ट्रा आहे। तर त्यामुळे आपण इकडे काय करणार आहोत, आता इकडे आपल्याला 38.5च्या हिशोबाने कटिंग करायचे। 38चा 10वा भाग आला 4.5 इंच, 4.5 इंचावरती आपल्याला इकडे दोन्ही साईडने पॉईंट देऊन घेतला आपण। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बा, या बाजूने व्यवस्थित असं आपण टक्स पॉईंट आधी मधला जो आहे तो आपण काढून घेणार आहोत। आता प्रत्येक वेळेस आपण काय करतो पहा, 2 इंचमध्ये टक्सची जी रुंदी आहे ती 2 इंचाची देतो। तर या केसमध्ये आपल्याला 2 इंच न देता किती द्यायचे आहे, 2.5 इंचावरती, कारण अर्धा इंच असं पकडून 4 बरोबर आपलं 2 इंच जे एक्स्ट्रा आहे ते याच्यामध्ये कवर होऊन जाणार आहे। त्यामुळे आपण इथे काय केलेलं आहे, 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे। 2.5 इंच इथे जेवढं आपण टक्स पॉईंट देण्यासाठी वाढवलं सेम त्याच पद्धतीचं समोरही आपल्याला 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा आता इकडे आपल्याला प्रिन्स कटचा जो पार्ट आहे तो जोडण्यासाठी 1 इंच लागते, त्यासाठी 1 इंच वाढवून घेतलं। त्यानंतर त्याची पूर्ण उंची किती येते आपली कमरेची बॅक साईडची 8.5 इंच। त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं, फ्रंटसाठी 9.5 इंचावरती मार्क करायचं असतं। माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, ह्यामध्ये पहा मी कमरेच्या साईडला प्रिन्स कटमध्ये समोरच्या बाजूला कधी पट्टी जोडत नाही, त्यामुळे जो कपडा आहे तोच मी डायरेक्ट फोल्ड करते। त्यामुळे पहा मी एक्स्ट्रा इकडे 1.5 इंच घेत असते। तुम्ही जर आहे तो कपडा फोल्ड करत नसाल तर तुम्हाला 1 इंच वाढवायचं आहे, अर्धा इंच जास्त घ्यायचं नाही आहे। त्यानंतर पहा आता खालच्या बाजूने आपल्याला सरळ रेषेमध्ये 3.5 इंचावरती अलीकडच्या बाजूला जायचं, आयहुक पट्टीच्या बाजूला 3.5 इंच आणि समोरच्या बाजूला जे आहे तिकडे आपल्याला 3 इंचावरती जायचं आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं सरळ 2 अशा 3 इंच आणि 3.5 इंचावरती अशा आपल्याला 2 सरळ लाईन देऊन घ्यायच्या आहेत। त्यानंतर काय करायचं पहा, इकडे आपल्याला आता फ्रेंच कर्वच्या सहाय्याने मुंड्यापासून असा इकडे प्रिन्स कटचा आपल्याला जो आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे। व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे, दाखवल्याप्रमाणे असा व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने प्रिन्स कटचा आपण शेप देऊन घेतला। त्यानंतर पहा आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, इथेही तुम्ही फ्रेंच कर्व वापरू शकता पहा। हे पहा अशा पद्धतीने एक वेळा इकडनं जोडून घ्यायचं आहे, दाखवल्याप्रमाणे। हे पहा अशा पद्धतीने आणि त्यानंतर परत त्याला आपल्याला फिरून घ्यायचं आहे। तर एवढं न करता तुम्ही मी प्रत्येक व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने करू शकता पहा। ही मेथड तुम्हाला थोडीशी अवघड वाटेल, ती जरा सोपी वाटेल, त्यामुळे पहा मी दोन्ही साहाय्याने दाखवते तुम्हाला। फ्रेंच कर्वच्या साहाय्याने जमलं तर तसंही करा, नाही जमलं तर तुम्ही पहा हाताने डायरेक्ट इथे असा आकार देऊ शकता पहा। अशा पद्धतीने आपण प्रिन्स कटचा जो आकार आहे तो आता ह्याला देऊन घेतलेला आहे पहा। इथे आपल्याला जास्त पफ हवा आहे, त्यामुळे आपण 2.5 इंच घेतलेला आहे, जेणेकरून 38ची चेस्ट आहे ती बरोबर ह्याच्यामध्ये बसणार आहे। थोडं माप वेगळं आहे, चेस्ट साईज जी आहे ती नॉर्मल साईजपेक्षा 2 इंचाने एक्स्ट्रा आहे, त्यामुळे आपण हा बदल केलेला आहे। आता हे दोन्ही पॉईंट जे आहेत 9.5 जे घेतलं होतं त्या बाजूने तिथपासून क्रॉसमध्ये जोडून घेतलं। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी 2.25 इंच जी आपण बॅकसाठी घेतली होती सेम त्याच पद्धतीची फ्रंटसाठी घ्यायची आहे। कस्टमरची हाईट कमी आहे आणि हे हेवी चेस्ट आहे, त्यामुळे आपण इकडे 6 इंच गळा घेणार आहोत, त्यापेक्षा एक्स्ट्रा घेणार नाही आहोत। 6 इंचावरतीच गळा देऊन घेणार आहोत, एक्स्ट्रा आपल्याला देऊन घ्यायचा नाही आहे। व्यवस्थित असं आपण अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी या पद्धतीने 6.5 इंचावरती समोरच्या गळ्याची जी उंची आहे ती देऊन घेतलेली आहे। त्यानंतर व्यवस्थित असा गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। रुंदी जी आहे ती गळ्याची खालच्या बाजूने तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायची आहे। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण जी आहे ती आपली ड्राफ्टिंग झाली। आता टक्स पॉईंट बघायचं आहे आपल्याला, त्या बाजूने आपण क्रॉसमध्ये सरळ रेषेमध्ये कट करण्यासाठी मार्क केलेला आहे, परंतु आयहुकच्या पट्टीच्या साईडने केलेलं नाही आहे। इकडे 3 इंच गळ्यापेक्षा खाली यायचे, कुठली साईज असू द्या, खूप छोटी असेल तर 2.5 इंच आणि जर जास्त 36पेक्षा अबाव असेल तर त्यावेळेस इकडे तुम्हाला 3 इंचावरती यायचं आहे। आणि व्यवस्थित असं पहा 1 इंच जे अंतर आहे आपलं ते बरोबर टक्स पॉईंटमध्ये जाईल अशा हिशोबाने मार्क करून घ्यायचं आणि इथे स्टिचिंगच्या वेळेस टक्स देऊन घ्यायचा आहे। हा टक्स दिल्यानंतर खूप सुंदर असा पफ आपल्या ब्लाऊजला येतो आणि असं छातीमध्ये दाबल्यासारखं असा ब्लाऊज बसत नाही पहा, एकदम परफेक्ट असा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतो। त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची ट्रिक वापरायची असते। याच पद्धतीने पहा एखाद वेळेस जर कस्टमरचं माझ्याकडे कटोरीचं ब्लाऊज जर आलं तर त्यावेळेस मी तुम्हाला
व्यवस्थित सविस्तरपणे कटिंग करून दाखवेल की ज्यावेळेस चेस्ट हेवी असते आणि बाकी बॉडी मेजरमेंट चेस्टच्या हिशोबाने जर लहान असेल तर अशा वेळेस आपण कशा पद्धतीने कटिंग करायची त्याविषयी मी कटोरी ब्लाऊजसाठी तुम्हाला मी नक्कीच एखाद्या वेळेस माझ्याकडे अशा कस्टमरचं ब्लाऊज आलं तर तेही दाखवण्याचा प्रयत्न करेल। प्रिन्स कटमध्ये तर पूर्ण मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने बदल करायचा असतो आपल्याला ज्यावेळेस चेस्ट हेवी असते आणि बाकी मेजरमेंट नॉर्मल असतं त्यावेळेस। अशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करून एक वेळा पहा आणि नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं प्रिन्स कटचा आपण शेप देऊन घेतला होता तो बरोबर आहे तसा व्यवस्थित असं आपण कट करून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने। आता ह्याला ज्यावेळेस जोडणार आपण एवढा कपडा आपला निघालेला आहे तेवढा आपला पफ येणार आहे आणि तेवढी त्यांची कितीही हेवी चेस्ट असली तरी ती एकदम व्यवस्थित अशी बसणार आहे पहा। अशा पद्धतीने आपली ही पूर्ण कटिंग झालेली आहे। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे। हे पहा किती सुंदरमध्ये फिनिशिंगमध्ये अशी झालेली आहे। ज्यावेळेस जॉईंट करणार त्यावेळेस त्याचा पफ खूप सुंदर येणार आहे। हे पहा आता हा बॅगचं जिथे जे आहे ना आपण काय करणार आहोत आता इकडे याचं शोल्डर जे आहे ते मी तुम्हाला मुंडा जो आहे तो किती येणार आहे ते मोजून दाखवते पहा। अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी गेलं 38 छातीचं मापाचं ब्लाऊज आहे परंतु ह्याचा मुंडा जो आहे तो आपल्याला 36 साईजचा हवा आहे। 36चा मुंडा ज्यावेळेस आपण फिटिंग करू त्यावेळेस 16 इंचाचा मुंडा येतो त्याचा एक पार्ट आला 8 इंच आणि हा आपला बरोबर 8 इंचावरती भरलेला आहे। अशा पद्धतीने नक्की कटिंग करून पहा स्टिचिंग करून पहा। अशा पद्धतीचा जर ब्लाऊज आला तर काही अडचण आली तर नक्कीच कमेंट करून विचारायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याशिवाय काहीच करणार नाही। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।